मराठा आरक्षणाला खरं तर विविध संघटना आहेत ते पाठिंबा देताना दिसत आपण बघू शकतो की सध्या या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा जी संघटना आहे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला त्यांच्याकडून पाठिंबा देण्यात येत आहे। तर हे सर्व जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जमा झाले आहेत त्यांच्याकडून खरं तर पाठिंब्याचे जे आहेत त्या घोषणा या ठिकाणी देण्यात आहे। हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सध्या आंदोलना आझाद मैदानावरती बसले आहेत, तुम्ही या ठिकाणी दाखल झाला आहेत, तुमच्याकडून पाठिंबा देण्यात येतोय। काय खरं तर तुमच्या मनात सध्या भावना आहेत? मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलनाच्या आपल्या मराठा आरक्षणाच्या बसलेत। सर्वप्रथम मी तुमचं चॅनलचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, जे की कव्हर करत आहेत पूर्ण मराठा आंदोलनाचा मोर्चा, त्याबद्दल तुमचं धन्यवाद। या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा जी बामसेपची ऑफशूट विंग आहे आणि इतर सहयोगी संघटनेच्या माध्यमातून आज मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, संपूर्ण समर्थन आहे। आणि आज या ठिकाणी आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून पाणी असेल, फळ असतील, या ठिकाणी आम्ही पूर्ण टेम्पो भरून 5000 बॉटल्स आणलेले आहेत, फ्रुट्स आहेत, तर आम्ही या ठिकाणी वाटप करत आहोत आणि संपूर्ण समर्थन आहे। आम्ही गेल्या 35 वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब ह्या आंदोलनाला ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातीनिहाय भारतामध्ये जेवढ्या जाती आहेत त्या जातीनिहाय त्यांना प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला पाहिजे, संविधानिक अधिकार मिळाला पाहिजे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे 52% ओबीसीना, 52% शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला, त्या सर्व समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्वानुसार त्यांना आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हा पोटापाण्याचा प्रश्न नाहीये, हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, प्रतिनिधित्व। आमदार खासदार निवडून हे येणं म्हणजे ते नाहीये, सिजनरी आहे, म्हणजे आज जो आमदार आहे तो पुढे राहणार नाही याची गॅरंटी नाही, पण जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत हे आरक्षण राहणार। आरक्षण हे आमचं हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं, हे आमचं आरक्षण आहे, ते मिळालंच पाहिजे। मनोज जरांगे पाटील हे यांना खूप खूप आमचा त्यांना समर्थन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निरंतर आम्ही त्यांना समर्थन करू बामसेप आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून। तर तुम्ही या ठिकाणी समर्थनार्थ रस्त्यावरती उतरले आहेत, आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणा बसले आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांची काय भेट घेतली की किंवा त्यांच्याशी काय चर्चा झाली का तुमची? नाही, आम्ही शिष्टमंडळ जाणारच आहोत। बामसेप आणि बामसेपच्या सहयोगी संघटना आहेत, त्यांचे आम्ही डेलिगेशन बनवून जरांगे पाटलांना आम्ही भेटणार आहोत आणि आमचं जे समर्थन आहे संपूर्ण समर्थन त्यांना देणार आहोत। आपण बघू शकतो खरं तर भारत मुक्ती मोर्चा ज्या संघटना आहे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा जो आहे तो पाठिंबा देण्यात येतोय। हे सर्व कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत आणि त्यांच्याकडून आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा अशी जी भूमिका आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन कृष्ण पवार सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, मुंबई।